सून सांगते फसवलंच मला तुम्ही. मॅथ्स में सांगायचं होतं आजीचा स्क्वेअर झाला. 4 महिने राहिले पण मला हे घर सारखं बोलू. 40 डबे आणि 10 माणसं घरातली 150 पोळी लागत. लवकर मुलगा होऊन दे. मला तर आधी मोठं होऊ द्या. नमस्कार, या आहेत आमच्या अभ्यंकर आजी. आमच्या म्हणजे इकडे या आंगरेवाडीत राहणाऱ्या आम्हा सगळ्यांच्याच अभ्यंकर आजी. पुलंनी एका ठिकाणी म्हटलंय की रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीमध्ये लोकोत्तर पुरुष राहतात, पण मी म्हणतो इकडे आमच्या आंगरेवाडीत सुद्धा एक लोकोत्तर बाई राहतात, त्या म्हणजे आमच्या अभ्यंकर आजी. नलिनी अभ्यंकर हे नाव ऐकताच कुणालाही पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली मधलंच एखादं पात्र असावं असं वाटेल, किंवा फर्गसन कॉलेजमध्ये BA ऑनर्सच्या वर्गात शिकणारी सदाशिव पेठेतली कुणी सुबक ठेंगणी असावी असं सुद्धा वाटेल. तर असं वाटणं सुद्धा अगदीच काही चूक नाहीये. माहेरची द्वारका नारायण फडके रत्नागिरीच्या कुर्दे गावाहून लग्न करून इकडे आंगरेवाडीत 1938 साली आली. ती नलिनी दामोदर अभ्यंकर होऊन. तेव्हा ती तशीच असणार, सुबक ठेंगणी, आणि अजूनही अगदी तशीच आहे. फार काही फरक पडला नाहीये. आजी त्यांच्या 14व्या वर्षी आंगरेवाडीत आल्या आणि आज 13 नोव्हेंबर 2024 ला आजींचा 100वा जन्मदिवस. आता 100वा वाढदिवस एरवी कोणाचा साजरा करायला मिळतो? एवढी वन्स इन अ लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळते, तर म्हटलं यामध्ये तुम्हाला सगळ्यांना पण सामील करून घ्यावं. मी या व्हिडिओत आजींची जमेल तशी आणि जमेल तेवढी गोष्ट सांगत जातो. जर आजींची संपूर्ण गोष्ट तुम्हाला डिटेलमध्ये ऐकायची असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा, आम्ही त्याचा वेगळा डिटेल व्हिडिओ करू. एकदम इंटरेस्टिंग स्टोरी आहे हे सुज्ञच सांगणे न लगे. तुर्तास आधी जाऊ, केक आणू आणि आजींचा 100वा वाढदिवस साजरा करू. काय उदय काका, वाढदिवसाच्या आज उदय काकांचा पण बर्थडे. हॅपी बर्थडे. केक घ्यायला निघालो तर वाडीच्या बाहेरच आमचे जुने शेजारी उदय काका भेटले. आज त्यांचा पण बर्थडे. त्यांना विश केलं आणि पुढे निघालो. सुरुवातीपासून मी आंगरेवाडी किंवा सारखं आमची वाडी म्हणतोय. मुंबई बाहेरच्यांना हे समजायला जरा कठीण जाईल. तर त्यांना हे नीट समजून घ्यायचं असेल की वाडी प्रकरण काय आहे, तर मुंबई किंवा त्यात सुद्धा गिरगावातल्या वाड्या यावर वेगळा व्हिडिओ बनवू, पण त्यासाठी तुम्हाला कमेंट करावी लागेल. तुर्तास गिरगावातल्या या बारीक चिंचोळ्या गल्ल्या वजा बोळ, ज्यात गेल्या 15-16 वर्षात बांधलेले हे अवाढव्य उंच टॉवर, त्यांच्या पुढ्यात उभ्या असलेल्या आमच्या जुन्या बुटक्यात चाळी, या सगळ्यामधून वाट काढत आधी केक आणायला जाऊ. कारण आजी वेळेच्या एकदम पक्क्या आहेत. आम्ही येणार आहोत हे त्यांना नक्कीच कळलं असणार. जराही उशीर नको म्हणून एक एडिट इफेक्ट आणि डायरेक्ट डार्क टेम्पटेशन या आमच्या फेवरेट केक शॉप मध्ये आपण पोहोचलो आहोत. हिअर इज डार्क टेम्पटेशन. आमच्या डोक्यात स्पेशल केक बनवून घेण्याची कल्पना होती, पण तेवढा वेळ नसल्यामुळे आम्ही ती आयडिया बाजूला ठेवून दुसरा फ्रेश केक बनवायची ऑर्डर दिली आणि पुन्हा एकदा एडिटरच्या चमत्काराने ताबडतोब केक बनवून रेडी. पण खरं पाहायला गेलं तर केक बनायला पाऊण तास लागला. थँक्यू. जातो आजींकडे. आजी 3ऱ्या मळ्यावर राहतात, आम्ही 2ऱ्या मळ्यावर. पुन्हा एकदा एडिटरने जादू केली आणि आम्ही पोचलो केक शॉप मधून थेट आमच्या आंगरेवाडीच्या चाळीत. आणि आता वेळ आहे उत्सव मूर्तींना भेटण्याची. सादर करत आहोत 100 आजीची या आजच्या सिनेमाच्या चिरतरुण नायिका, वन अँड ओनली अभ्यंकर आजी. माझा बोर्ड लागलाय कालपासून बोर्ड लागलेला, राज येणार. खाली तुमचा बोर्ड लागलाय. म्हटलं गेल्या आला होता गेल्या. सेंचुरी मी बोललो होतो ना, सेंचुरी मारणार म्हणून. मग आणि बाबा असतापासून हो, बाबा काय नाही मी म्हणायचे काही सांगा मी करीन, तुम्हाला काय मी करीन. आजींना भेटलो की त्यांचं बोलणं ऐकत राहणे म्हणजे पर्वणी असते. त्यांना वाकून नमस्कार केला आणि आपल्या पाठीवर त्यांचा छान धपाटा मिळाला की तब्येत खुश होऊन जाते. शेकडो जणांची भूक भागवणारे ते हात जेव्हा पाठीवर पडतात तेव्हा 100 वर्षांची ऊर्जा त्या 10 बोटातून 5 सेकंदात आपल्या शरीरात संचारते आणि मग कसला थकवा आणि कसलं काय सगळं गायब होऊन जातं. गेल्या जवळ बसून फोटो झाला. हो, आपले फोटो काढले काम करते टीव्हीवर. हो, हा बोल. हो, आता हल्ली बरेच दिवसात नाही आला पाठवून. आई गो बरोबर. मग
काय मेमरी आहे, काय राज काय आहे? या स्मरणशक्तीचा राज काय? तीनदा गेलेली आहे मी टीव्ही तीनदा. चिंता मग सुंदर माझ्या घरमध्ये झाले, सखीमध्ये झाले. अरे सकाळपासून 50 माणसं येऊन गेली. 50? मग जास्तीत जास्ती. मग येणारच ना. मी तर म्हणतो 100 आली पाहिजे. 100 वाटते झालं की 100 माणसं नको यायला. त्या वर्षी पण तू आला होता. मी आलो होतो. मग हिचा माझा तुझा असा इथे बसून फोटो. ह्या आतल्या खोलीत बसल्यात त्या सगळ्या आजींच्या नाती. हो नातीच. ह्या आजींच्या नातींना सुद्धा नातवंड झालीत आता. या आजींचा बर्थडे साजरा करायचं प्लॅनिंग करत होत्या. म्हटलं त्यांचं प्लॅनिंग सुरू राहू दे, आपण आपला प्लॅन अंमलात आणूयात. आय लव्ह यू माय लेडी. लवकर मुलगा होऊन दे. मुलगा होऊन दे. मला तर आधी मोठ्या होऊ द्या. मुली जास्ती चांगल्या आहेत मला. मुलापेक्षा मुली जास्ती चांगला. आता मी केक आणतो, आपण केक कापूया. एरवी केकवर वयाची संख्या 2च आकड्यात असते. आज पहिल्यांदाच याची देही याची डोळा वयाचे 3 आकडे असलेला केक कापताना बघण्याचं भाग्य आम्हाला आजींमुळे मिळालं. तुम्ही पण या ना, तुम्ही पण या. येस. येस. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आजी. हॅपी बर्थडे टू यू. हिप्पी हुर्रे. पाडताय फोटो पुरता थोडासा ये. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आजींचा द फेमस मँगोला. ही अश्विनी ताई आजींची नात. आता हिच्याकडून आजींच्या गमती ऐकू. आजीने बाकीच्यांच्या कम्पॅरेटिव्हने ते बोलतात की प्रेम पण तुझ्यावर जास्त. तिचं उठणं सकाळी 5ला उठल्यापासून 7ला तिचं पूजा विजा होऊन भात वगैरे वगैरे सगळं झालेलं असायचं. 8ला तिचं पोळ्यानं बसायचं. 8:30ला तोपर्यंत तिचं आमटी हे झालेलं असं, भाजी झालेली असायची 8 वाजेपर्यंत. आणि किती लोकांचं आहे सगळं? तरी सुद्धा एक 20-30 डबे तरी माझ्या आठवणीत आहेत होते. बरोबर. ते मग आम्ही भरायला मदत करायचं. काय साईडला काय असेल, आदल्या दिवशी तयारी असायची भाजी बिजीची सगळी. पण ती सगळं करायची. तिच्यावर नळ बाजारात जायचं इकडे. बरोबर. आधी नळ बाजारात जायचं. येस येस. ते नंतर पाठीवाला यायचा, पण बरोबर कोणतरी असायचं काही छोटं मोठं घेऊन आहे. ते जायचं. ही दीपाली ताई. हे दोघांचं आमचं होतं. वारीत नाही आता ह्या टाळीत 82 वर्ष आहे. लग्न झालं 38 साल. 10व्या वर्षी आणि 18व्या वर्षी आली हिची आई. आणि तेव्हा ही जागा घेतली 42 साली. 4 मुली. मला मुलगा नाही, 4 मुली. आजींनी आजोबा गेल्यावर जेवणाचे डबे द्यायला सुरुवात केली. आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे त्या काळात होमली फूडचं क्लाउड किचन सुरू केलं. पदरात 4 मुली असूनही त्या डगमगल्या नाही. यशस्वीपणे आपला व्यवसाय उभा केला. तो काळ असा की घरात पुरुष माणूस असायलाच हवा, ते सुद्धा मुंबईसारख्या शहरात. एकूणच सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आजी कूल राहिल्या. आजच्या भाषेत सांगायचं तर आजी सिंगल मदर ऑन्ट्रप्रिनर होत्या. पण आजींनी ना आपल्या दुःखाचा कांगावा केला, ना कष्टाची दवंडी पिटली. आता ओव्हर टू आजी एडिटर. मुलगा अमेरिकेत होता, आता इकडे आला आणि आता नातू झाला. बघा, खापरपणजी झाला तुम्ही. खापरपणजी. मग मला 4-5 नाता परतंड करणाऱ्या गांधात फोटो आलेला. हो. खापरपंडी तो बोलतो मुलगा. मॅथ्स में सांगायचं झालं तर आजीचा स्क्वेअर. आजीचा स्क्वेअर झाला. डोंबिवलीला काढलाय. तुम्ही राहायला गेला होतात ना? हो, मग का नाही राहिला तिकडे? 4 महिने राहिले, पण मला हे घर सारखं बोलवी की तुझं लांगरे 4 दिवस म्हणा आल्या तिकडे. सांगितलं मी गणपतीचे 4 दिवस आत्ता राहून येत आणि आले ते गेलेच नाही. सून सांगते फसवलंच मला तुम्ही. येते म्हणून जायचं नाही, आलाच नाही. 40 डबे होते. 40 डबे आणि 10 माणसं घरातली. 150 पोळी लागत. पुन्हा रात्री पण डबे असायचे.
आजीने एवढं कूल आणि सॉर्टेड व्यक्तिमत्व मी तरी पाहिलं नाहीये. आणि 100व्या वर्षी एवढी क्लॅरिटी, एवढं स्पष्ट आणि स्वच्छ बोलणं. असो, आजींच्या 100व्या वाढदिवसानिमित्त एका खास व्यक्तीने त्याच्या खास शैलीत आजींना विश केलं. जीवेत शरद शतम पश्येत शरद शतम वर्धेत शरद शतम नंदेत शरद शतम जीवेत अभ्यंकर आजी शरद शतम. आजोबा कधी गेले? पुष्कळ झालं रे, 65 वर्ष झाली. 58 झाली. हार्ट अटॅक. आत्ता खालून आले खेळून, पत्ते खेळून रात्री 9 वाजता हा पोळी भाजी खाल्ली आणि आडवं व्हायचं तर उलटी आली. हा मोरीवर जाऊन उलटी केली आणि तिथे बापरे. तर माझा असं 10 वर्षांनी मठ. आता त्यांना 110 वर्ष झाली असतील. आता जाऊन 60 वर्ष. आजींना वयाच्या 100व्या वर्षी सुद्धा 60 वर्षापूर्वी काय झालं हे लक्क आठवतंय. त्यांच्या स्मरणशक्तीबद्दल मी काही न बोलेलच बरं. असो, आता हे दिसतायत ते कोण, हा प्रश्न तुम्हाला पडायच्या आतच मी सांगतो. हे आहेत आजींचे नात जावई चितळे काका. यांनी आजींच्या आयुष्यावर एक सुंदर कविता केलेली आहे. ती इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. ती पॉज करून तुम्ही जरूर वाचा. आजींचा आजवरचा लाईव्ह ग्राफ त्यांनी सुंदर शब्दात पकडायचा प्रयत्न केलेला आहे. एडिटर, ओव्हर टू चितळे काका. माझ्यासारखी तुम्ही पण दीर्घायुषी व्हा, हे ती सकाळपासून बरेच जण सांगत आलेली आहे. मी इथेच राहिले जन्मापासून. ही आहे आमची दीपाली ताई, म्हणजे आजींची नात. आता हिच्याकडनं आजींचे लाईफ मंत्र ऐकूया. 28 वर्ष हेच की गो विथ द टाइम, शी मूव विथ द टाइम. कुठलीही गोष्ट ती ऍक्सेप्ट करते. ती हॅज ऍक्सेप्टेड मोबाईल. तिचं प्रोवर्ब म्हणजे तिच्या फंडात म्हणजे कामावे तो सामावे, म्हणजे जो काम करेल तो कुठेही सामावतो, कुठेही तो ऍक्सेप्ट होतो. हा तिचा फंड आहे. हे तिचे टर्म्स आहेत. आम्ही हा काय प्रोवर्ब मराठीमध्ये कुठे आहे मला नाही माहिती. तिचं कुठलेही हे डबे गेलेले तिने कधीही तेव्हा मार्केटिंग केलं नाही. चांगले असतात, त्यांचं जेवण चांगलं असतं, म्हणूनच लोक येतात. तुम्ही दिलं की तुमच्याकडे येणार. हे ते तुम्ही स्टॅग्नंट करून ठेवलं ते जसं नाहीये. तेच राहा की आपोआप पेरवलं की ते आपोआप 80% कर्मयोग 20% भक्ती. नुसतं देवदेव करून. आजीला मी कधी असं बघितलं नाही की त्या देवदेव करतायत, त्या सारखं देवळातच जात आहे. देवळात कधी हार्डली कधी जात असेल. बोलायचं तर इथे पण या देवासमोर बोलले तरी ते पोचणार. ग्रेट. म्हणजे ऍट द एज ऑफ 34 when she was widow, how she can take the decision ki I will stay alone with my 4 daughters. That is 2 daughters. त्या काळात घरात 34 कोणीच नाही, म्हणजे इनलॉज नाही, कोण नाही. माझी आई तेव्हा 6 वर्षाची होती जेव्हा आजोबा. माझी आई सर्वात धाकटी. नो जेंट्स अलाउड, कारण या मुली आहेत 4 जण. बरोबर. स्वतः नो जेंट्स. मग तुम्ही डबा घेऊन जा. सगळे म्हणतात की ती ठाम होती की माझं गावाला माझ्या आणि माझ्या मुलींचं काही बनवणार नाही, माझ्या बळावर मी करते. आणि तिला हे म्हणाले की आपल्याला स्वयंपाक आपण करू शकतो. ती अशी फ्रेंडली आहे, म्हणजे ती कोणाशी फ्रेंडशिप करू शकते. आदर आहे पण तरी फ्रेंडली. तिच्याशी मी काही बोलू शकतो. माझे वडील म्हणायचे, म्हणजे तिचे जावे, की आजी जर शिकली असती, इट इज नेक्स्ट आयकॉनिक फिगर लाईक इंदिरा गांधी. शी हॅज द टॅलेंट, शी हॅज द स्किल, शी हॅज द डिसिजन पॉवर, प्लॅनिंग पॉवर. इथे बसून आम्ही तिथे काय करतोय, काय करायला पाहिजे हे ती इथे बसून सांगू शकते. प्रौढ शिक्षण तिने घेतलंय. ते गावाला ती काही शाळेत वगैरे गेली नाही. जे काय पाठांतर असेल माहिती असेल ते ऐकून. इथे फडकेवाडीत क्लासेस असायचे प्रौढ शिक्षणाचे. तिथे आजी जायला सुरुवात केली, त्यामुळे तिला वाचता येतं. फक्त तिने कंटाळा केला, लिहायची प्रॅक्टिस नाही केली. आजींनी लिहायची प्रॅक्टिस नसेल केली, पण लिखाणाची प्रॅक्टिस असणाऱ्या भल्या भल्या लेखकांच्या लेखणीत मावणार नाही इतकं उदात्त, भव्य आणि प्रेरणादायी असं जीवन आजी आजवर जगत आले. आजींचे पाय धरून त्यांचा आशीर्वाद मिळणे म्हणजे थेट परमेश्वराकडून आशीर्वाद मिळण्यासारखे आहे असे मी मानतो. आजी गॉड पार्टिकल आहेत. लव्ह यू आजी.